गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण या लेक्चरमध्ये केमिकल थर्मोडायनॅमिक चॅप्टरच्या अंतर्गत आपण सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक पाहणार आहोत. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक. तर सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक काय सांगतो? सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक हा एंट्रॉपी बद्दल रिलेटेड आहे. एंट्रॉपी ऑफ सिस्टीम अँड सराउंडिंग काय होते? इंक्रीजेस होत राहते. कशामध्ये? स्पॉन्टेनियस प्रोसेसमध्ये. हा आहे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक काय सांगतो? त्यामध्ये पहा इकडे, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक काय? सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक टोटल एंट्रॉपी ऑफ, त्याच्या अगोदर स्टेट दॅट असं म्हटलं तरी चालेल. इट स्टेट दॅट टोटल एंट्रॉपी ऑफ सिस्टीम अँड surrounding, total entropy of system and surrounding increases continuously किंवा increases in spontaneous process. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक काय सांगतो? स्टेट दॅट टोटल एंट्रॉपी ऑफ द सिस्टीम अँड सराउंडिंग इंक्रीजेस इन स्पॉन्टेनियस प्रोसेस. म्हणजे सिस्टीम आणि सराउंडिंगची जी टोटल एंट्रॉपी आहे ती काय होते? स्पॉन्टेनियस प्रोसेसमध्ये लगातार किंवा कंटिन्यू इंक्रीज राहते. ठीक आहे, त्या प्रकारचा कन्सेप्ट आहे. म्हणजेच काय? डेल्टा एस टोटल इज इक्वल टू डेल्टा एस सिस्टीम प्लस डेल्टा एस सराउंडिंग. ठीक आहे, ग्रेटर दॅन 0. म्हणजेच डेल्टा एस टोटल कसं राहणार? डेल्टा एस टोटल हा डेल्टा एस सिस्टीम आणि डेल्टा एस सराउंडिंग या दोघांचं काय राहणार? कॉम्बिनेशन्स. आणि हे ग्रेटर दॅन 0 आहेत, म्हणजेच हे इन्क्रीज होत राहणार. अशा प्रकारचा पार्ट आहे. थोडक्यात काय सांगायचं आपल्याला? स्टेट दॅट टोटल एंट्रॉपी ऑफ सिस्टीम अँड सराउंडिंग इंक्रीजेस इन स्पॉन्टेनियस प्रोसेस. दिस इज नथिंग बट द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक काय सांगतो? सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक आपल्याला एंट्रॉपी बद्दलची माहिती सांगतो. एंट्रॉपी कशाची? सिस्टीम आणि सराउंडिंगची. तर काय होते एंट्रॉपी ऑफ सिस्टीम आणि सराउंडिंग? तर एंट्रॉपी ऑफ सिस्टीम आणि सराउंडिंग काय होत राहते? इंक्रीज होत राहते. हा आहे सेकंड लॉ. इंक्रीज होते पण कशामध्ये? स्पॉन्टेनियस प्रोसेसमध्ये. ठीक आहे, हा आहे सेकंड लॉचं स्टेटमेंट. ठीक आहे, मग आता आपल्याला समोरचा जो पार्ट पाहायचा आहे तो आहे गिब्स एनर्जी. ठीक आहे, तर यामध्ये आपण सेकंड लॉ पाहिला. आता आपल्याला सगळे माहिती जी आहे गिब्स एनर्जी बद्दल पाहायची. गिब्स एनर्जी तर गिब्स एनर्जीचा सिम्बॉल काय आहे? डेल्टा जी. काय तो? डेल्टा जी. आणि स्टँडर्ड म्हणलं तर डेल्टा जी स्टँडर्ड या प्रकारचं. तर गिब्स एनर्जीचा डायरेक्ट आपण फॉर्म्युला लिहिणार. डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. हा आहे गिब्स एनर्जीचा फॉर्म्युला. ठीक आहे, हा आहे गिब्स एनर्जीचा फॉर्म्युला. मग गिब्स एनर्जीचा फॉर्म्युला आहे तर ही कशा प्रकारची माहिती आहे? इट इज difference between enthalpy and entropy with टेम्परेचर्स. म्हणजेच काय आता हा जो आहे
आपण जो सेकंड लॉ झाल्यानंतर गिब्स एनर्जी पाहणं सुरू केलं आहे. तर गिब्स एनर्जी जी आहे, गिब्स एनर्जीचा सिम्बॉल डेल्टा जी आहे आणि त्याप्रमाणे तो पार्ट आहे. ठीक आहे. आणि त्याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला कशा प्रकारचा आहे, डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. इट इज डिफरन्स बिटवीन एंट्रॉपी अँड डिफरन्स बिटवीन एन्थॅल्पी अँड एंट्रॉपी विथ टेम्परेचर्स. ठीक आहे. तर या प्रकारचा पार्ट आहे आणि तो आहे गिब्स एनर्जी. म्हणजेच मग यामध्ये डेल्टा जी काय, हा डेल्टा जी गिब्स एनर्जी. ठीक आहे. डेल्टा एच काय, डेल्टा एच ते काय आहे, एन्थॅल्पी. त्यानंतर टी काय आहे, टेम्परेचर्स. डेल्टा एस सा काय, एंट्रॉपी. आणि हे डेल्टा असल्यामुळे चेंज असं ब्रॅकेटमध्ये टाकू आपण. जिथं डेल्टा घेतला तिथे चेंज आणि चेंज. म्हणजे जिथं आपण डेल्टा घेतला तर डेल्टा घेतला तिथे चेंज लिहू ब्रॅकेटमध्ये. यस तर एन्थॅल्पी आहे, गिब्स एनर्जी आहे, टेम्परेचर आहे आणि एंट्रॉपी. या प्रकारे गिब्स एनर्जीचं रिलेशन आहे. गिब्स एनर्जी काय आहे, इट इज डिफरन्स बिटवीन एन्थॅल्पी अँड एंट्रॉपी विथ टेम्परेचर्स. या प्रकारचा जो पार्ट आहे याची पर्टिक्युलर डेफिनेशन तशी नाही या वर्षी सिलेबसमध्ये. फॉर्म्युला आपल्याला ऑब्झर्व करायचा, फॉलो करायचा आहे आणि त्याप्रमाणे या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून असा तो पार्ट लिहायचा. ठीक आहे. आता समोरचा जो पार्ट आहे, आपण एन्थॅल्पी एंट्रॉपी ह्या गोष्टी सर्व झाल्यानंतर गिब्स एनर्जी हे सर्व पाहिल्यानंतर आता गिब्स एनर्जीचाच काही पार्ट जो आहे, जसा की गिब्स एनर्जीचा जो झाला त्यामध्ये जो काही राहिला पार्ट आहे तो पुन्हा घेणार आपण. गिब्स एनर्जी ज्यामध्ये डेल्टा जी त्याचा सिम्बॉल आहे. ठीक आहे. मग आता गिब्स एनर्जी बद्दल काय, इट इज स्टेट फंक्शन्स. इट इज स्टेट फंक्शन. म्हणजेच काय आहे, गिब्स एनर्जी काय आहे, स्टेट फंक्शन आहे. बिकॉज इट डिपेंड ऑन इनिशियल अँड फायनल स्टेट. ठीक आहे. हा स्टेट फंक्शन आहे. हा काय, इनिशियल आणि फायनल स्टेटवर काय करतो, डिपेंड करतो. त्यानंतर हा पार्ट इथे झाला, इट इज डिपेंड ऑन इनिशियल आणि फायनल स्टेट्स. त्यानंतर इट्स युनिट इज किलोजूल. हा मग कशामध्ये एक्सप्रेस करायचा, किलोजूलमध्ये. मग याचं युनिट काय आहे, किलोजूल. ओके, किलोजूल याचं युनिट राहील. मग आता नंतरचा पार्ट, इफ डेल्टा जी इज इक्वल डेल्टा जी ग्रेटर दॅन 0, डेल्टा जी ग्रेटर दॅन 0 असेल तर काय, प्रोसेस इज नॉन स्पॉन्टेनियस. प्रोसेस इज नॉन स्पॉन्टेनियस. त्यानंतर इफ डेल्टा जी लेस दॅन 0 असेल तर मग काय, हा प्रोसेस इज स्पॉन्टेनियस. आणि त्यानंतर इफ डेल्टा जी इज इक्वल टू 0 तर काय, ही प्रोसेस इज इक्विलिब्रियम्स. प्रोसेस इज इक्विलिब्रियम्स. तर या प्रकारचा पार्ट आहे, प्रोसेस इज इक्विलिब्रियम. यामध्ये पहा, ही स्टेट फंक्शन आहे डेल्टा जी. डेल्टा जी काय आहे, स्टेट फंक्शन. म्हणजे इनिशियल स्टेट, फायनल स्टेट अशा स्टेटवर, दोन्ही स्टेटवर डिपेंड असतो कोण, डेल्टा जी. मग डेल्टा जीचं तो लिहिल्यानंतर पार्ट, डेल्टा युनिट काय आहे, के जी. ठीक आहे. आणि त्यानंतर इफ डेल्टा जी ग्रेटर दॅन 0, जर डेल्टा जी ग्रेटर दॅन 0 असेल तर प्रोसेस ही नॉन स्पॉन्टेनियस असते. ठीक आहे. डेल्टा जी म्हणजेच काय,
एन्थॅल्पी, एन्ट्रॉपी यापैकी तो भाग नाही. डेल्टा जी म्हणजे आहे गिब्स एनर्जी. ओके. त्यानंतर डेल्टा जी जर ग्रेटर दॅन 0 असेल तर प्रोसेस इज नॉन स्पॉन्टेनियस. डेल्टा जी लेस दॅन 0 असेल तर ही प्रोसेस आहे स्पॉन्टेनियस. आणि डेल्टा जी इज इक्वल टू 0 असेल तर प्रोसेस काय आहे इक्विलिब्रियम. अशा प्रकारचा ह्या गिब्स एनर्जीचा पार्ट इथे पूर्ण होतो. आता आपल्याला समोरचं जे आर्टिकल घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे टेम्परेचर बद्दलचं. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं पहा, आता आपल्याला इक्विलिब्रियम, टेम्परेचर ॲट इक्विलिब्रियम अशा प्रकारचा तो कन्सेप्ट लिहायचा आहे. तर टेम्परेचर ऑफ इक्विलिब्रियममध्ये आपल्याला त्या प्रकारची माहिती घ्यायची. ठीक आहे. काय आर्टिकल आपला टेम्परेचर ॲट इक्विलिब्रियम. टेम्परेचर ॲट इक्विलिब्रियम्स. ठीक आहे. अशा प्रकारचा पार्ट आहे टेम्परेचर ॲट इक्विलिब्रियम. म्हणजे इक्विलिब्रियम कंडिशन असेल कशाची, डेल्टा जीची. म्हणजे डेल्टा जी इक्विलिब्रियम काय असतो 0. डेल्टा जी ॲट इक्विलिब्रियमवर 0 असतो. आताच आपण ती कंडिशन पाहिली. मग जर डेल्टा जी इक्विलिब्रियम 0 आहे तर त्यावेळेस टेम्परेचरचं कशा प्रकारचं चेंजेस होतील किंवा टेम्परेचर कशा प्रकारे तर त्याचा फॉर्म्युला तयार होईल ते पाहायचं. ओके. मग यामध्ये पहा आता अकॉर्डिंग टू गिब्स एनर्जी, गिब्स एनर्जीनुसार काय आहे डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस बट ॲट इक्विलिब्रियम. डेल्टा जी काय असतो 0. ठीक आहे. मग इक्वेशन 1 बिकम्स. जे पहिलं इक्वेशन आहे ते काय होणार, मग इथं 0 पुट केल्यानंतर 0 इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. मग टी डेल्टा एस या साईडला ना मायनसचा काय होईल तो प्लस टी डेल्टा एस इज इक्वल टू डेल्टा एच. मग टी काय आहे टी इज इक्वल टू डेल्टा एच अपॉन डेल्टा एस. तर या प्रकारचा फॉर्म्युला तिथे तयार होईल. कुठे, या गिब्स एनर्जीच्या माध्यमातून. ठीक आहे. या गिब्स एनर्जीच्या माध्यमातून अशा प्रकारचा तो फॉर्म्युला होईल. मग टी काय आहे आपल्याला माहिती आहे, एक एक टर्म. टी आहे टेम्परेचर. ओके. डेल्टा एच आहे एन्थॅल्पी. ठीक आहे. पण एन्थॅल्पी आहे पण डेल्टा आहे तर त्यासमोर ब्रॅकेटमध्ये आपण लिहू चेंज. त्यानंतर डेल्टा एस जो आहे डेल्टा एस, तो डेल्टा एस आहे एन्ट्रॉपी. डेल्टा एस काय आहे एन्ट्रॉपी, पण ते डेल्टा आहे म्हणून काय आहे चेंज. ठीक आहे. तर या प्रकारचा पार्ट इथे टेम्परेचर ॲट इक्विलिब्रियम हे आर्टिकल कव्हर झालं. तर टेम्परेचर ऑफ इक्विलिब्रियमच्या नुसार आपला फॉर्म्युला काय तयार झाला, मग टी इज इक्वल टू डेल्टा एच अपॉन डेल्टा एस. ठीक आहे. ओके. थँक्यू.